आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तेजू, काय झालं? नाही, काय नाही। थांब तेजू, असं डोळ्यातल्या पाण्याला अडवू नको पोरी। आणि आई समोर तर नाहीच नाही। असं एकट्यानं रडून ना विचार कमी होत्यात ना मागचा घोर सुटतो। तसं असतं तर आता माझ्या आयुष्यात दुःख बघायला मिळालं नसतं। अगं, कित्येक वर्षापासून मी एकट्यात रडली नाही। असा एक दिस बी गेला नाही माझ्या आयुष्यात। अडचणीचं भूत रोज नव्यानं तोंड वर काढतं आणि रोज मनाला झपाटून टाकतं। म्हणून म्हणते, तुला जे वाटतं ते कुठेतरी बोलून मोकळी हो। माझ्यावर बोलू नाही वाटत तर नको बोलू माझ्याशी बाळ, पण तुझ्या विश्वासातल्या माणसाजवळ बोलून मोकळी हो। मला कळत नाही मी काय करावं। पळावं तर जावं कुठं आणि थांबलं तर जीव घुसमटतो। मला मोकळी खावी, पण इथं रोज एक नवीनच पेच उभा राहतो। बाळा, स्वतःभर पोटात जीव घेऊन दिस काढणं कशाला म्हणतात हे चांगलं माहिती आहे मला। त्याच्यावर तुझ्या अश्रूंचा चांगला परिणाम झाला पाहिजे हे लक्षात ठेव। तुझं मन मीनासारखं मऊ आहे, त्याला दुखावलेलं चालत नाही, मला चांगलंच माहिती आहे। नक्कीच कोणीतरी तुझं मन खोलवर दुखावलं, पण माझं ऐक बाळा, कुठलीच वेळ हाय तशी राहत नाही। अगं, मी स्वतः या आशेवर जगते। पण येणारी वेळ याच्यापेक्षा वाईट असेल तर? मग पुढं कधीतरी चांगलं आपल्याला पाहिजे असं वळण येईल। या आशेवर जगत राहायचं। आपल्या हातात तेवढंच आहे। तू हळवी होतीस पण नव्या दमानं उभी राहतीस। तेजू, आता तुझ्या पोटातल्या लेकरासाठी तरी तुला तुझी काळजी घ्यावीच लागेल। हो, मी घेईन काळजी। तेजू, एवढी घाई काय जायची? जरा माझ्या जवळ बस ना। अगं, आपल्या माणसाच्या सहवासात बसलं ना की लई बरं वाटतं बघ। तुला जावंसं वाटत असेल तर तू जा, माझं काय बी म्हणणं नाही, पण मी हाय इथंच।